आज बुधवार तर आज रात्री 8 वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम 17,000 रुपये याप्रमाणे सरसकट दुसरा टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर या नवीन जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये अमरावती असेल, वाशिम, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहे। तर आज बुधवार तर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात। जो काही पीक विमा बरेच दिवसांपासून इथं रखडलेला होता, तर अखेर त्यास आता मंजुरी मिळालेली आहे। तर ठाणेमध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे वाटप इथं सुरू झालेले आहे। तर आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16,500 रुपये याप्रमाणे पैसे जमा झालेले आहे। तर ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे तर अशांसाठी ठाणेमध्ये 61 कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे। बँक व्हेरिफिकेशन तपासून तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही। जर लिंक असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। त्यानंतर पुण्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे वाटप सुरू। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,800 रुपये जमा झालेले आहे। तर या जिल्ह्यांकरिता पुणेमध्ये 65 कोटीचा निधी इथं आलेला आहे, वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। त्यानंतर इथे आपलं मुंबईमध्ये 17,000 रुपये प्रमाणे वाटप सुरू झालेले आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16,200 व त्यापेक्षा कमी बाधित झालेल्या क्षेत्रानुसार भरपाई त्यांना वाटप सुरू झालेली आहे। तर काहीचे KYC इथं बाकी राहिलेले आहेत, तर इथं 70 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे। ज्यांचे कोणाचे KYC बाकी असेल तर त्यांनी लगेच KYC करून घ्या। त्यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये सुद्धा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे खरीप, रब्बी, अग्रिम पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। तर यामध्ये जी की भरपाईची रक्कम 16,900 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर यांसाठी नागपूरमध्ये 50 कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे, वाटपसुद्धा सुरू झालेले आहे। त्यानंतर येते आपलं नाशिकमध्ये इथं 17,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात। तर 15,400 रुपयापर्यंत जे काही भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेली आहे। तर जे काही बरेच शेतकऱ्यांचे KYC अधिक राहिलेले आहेत, तर यासाठी नाशिकमध्ये 45 कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे। KYC पूर्ण करायची आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC राहिलेली आहे ते ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आपण इथं बघितलेलं आहे। त्यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये सुद्धा 17,000 रुपये पीक विमा वाटप सुरू। तर 16,700 रुपये याप्रमाणे कोल्हापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। 68 कोटी या जिल्ह्यांकरिता आलेलं आहे, वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। सोलापूरमध्ये इथे आपलं 17,000 रुपये याचप्रमाणे पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। 15,900 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात। या जिल्ह्यांकरिता सोलापूरमध्ये 62 कोटी रुपयाचा पीक विमा इथं वाटप सुरुवात झालेली आहे। यवतमाळमध्ये सुद्धा बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर वाटपास मंजुरी मिळालेली आहे। तर यामध्ये 16,800 रुपये याप्रमाणे 64 कोटी रुपयाचा निधी जे की यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अहमदनगरमध्ये जे की 17,000 रुपये याप्रमाणे आता 15,500 रुपये याप्रमाणे पीक विम्याची रक्कम 66 कोटी रुपये अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेले आहेत। तर ज्यांची KYC पूर्ण व्हायची राहिलेली आहेत तर अशांनी KYC करून घ्या। बरेच जिल्ह्यातील KYC इथे अधिकही बाकी राहिलेले आहेत। वाशिममध्ये सुद्धा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा वाटपास मंजुरी मिळालेली आहे, वाटपसुद्धा सुरू। तर आज बुधवारपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। 16,600 रुपये पूर्ण 63 कोटी रुपये जे की वाशिम जिल्ह्यांकरिता आलेले आहे। त्यानंतर धुळेमध्ये 17,000 रुपये याप्रमाणे 16,200 रुपये, तर यामध्ये 67 कोटी या जिल्ह्यांसाठी आलेलं आहे। बुलढाण्यामध्ये 17,000 रुपये पीक विम्यासाठी 15,700 रुपये, तर KYC पूर्ण करायचे 69 कोटी रुपये इथं आलेले आहे। परभणीमध्ये 61 कोटी रुपये इथं आलेले आहे। 16,900 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत। बीडमध्ये जे आहे तर बीडमध्ये 17,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात। तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,800 रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे। तर 65 कोटी जे काही बीड जिल्ह्यांकरिता आलेलं आहे, वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। लातूरमध्ये सुद्धा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16,700 रुपये याप्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात। तर 70 कोटी रुपयाचा निधी जे की या लातूरसाठी आलेला आहे। तर आता लातूर झाल्यानंतर इथे उस्मानाबाद तर 50 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे। तर या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,900 रुपये सरासरी जे काही आहे तर 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता हा जो निधी आहे ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशाच्याच खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे।
बरेच जिल्ह्यातील शेतकरी येथून रखडलेले आहेत, तर त्यांना पीक विम्याचे पैसे इथं मिळणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की 45 कोटीचा निधी इथं आलेला आहे, तर इथं सुद्धा 16,800 रुपये याप्रमाणे वाटप मिळत आहे. जालन्यामध्ये सुद्धा 68 कोटी रुपये इथं आलेले आहेत, तर यामध्ये 15,900 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुरुवात, तर 17,000 रुपये याप्रमाणे हेक्टरी. तर आता सर्वात जास्त नुकसान असेल तर त्यांना पैसे इथं सर्वच मिळणार आहे. अकोल्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा, तर यांमध्ये 16,700 रुपये याप्रमाणे 62 कोटी रुपयाचा अकोलांकरिता आलेला आहे. त्यानंतर बुलढाण्यामध्ये जे की अपूर्ण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेल्या आहेत, तर 64 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत वाटप इथं सुरू झालेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत आपण जे काही जिल्हे बघितले, यामध्ये कोल्हापूरमध्ये 68 कोटी, सोलापूरमध्ये जे की 62 कोटी, यवतमाळमध्ये 64 कोटी, अहमदनगरमध्ये 66 कोटी, वाशिममध्ये 63 कोटी, धुळमध्ये 67, बुलढाण्यामध्ये 69 कोटी, परभणीमध्ये 61, बीडमध्ये 65 कोटी, लातूर 70 कोटी, उस्मानाबाद 50 कोटी, छत्रपती संभाजीनगर 45 कोटी, जालन्यामध्ये 68 कोटी, अकोल्यामध्ये 62 कोटी. त्यानंतर बुलढाण्यामध्ये जे येते आपलं KYC पूर्ण व्हायचे राहिलेल्या, तर त्या जिल्ह्यामध्ये 64 कोटी रुपयाचा पीक विमा वाटपास मंजुरी मिळालेली आहे. हिंगोलीमध्ये 66 कोटी रुपये, तर यांसाठी 16,900 रुपये. तर ज्या जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित क्षेत्र आहेत, तर अशा जिल्ह्यातील पीक विमा इथं जास्ती मिळणार आहे. सांगलीमध्ये सुद्धा पीक विमा 17,000 रुपये वाटप सुरू झालेला, परंतु जे की 15,700 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात, तर काही जिल्ह्यांमध्ये एकदम कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झालेले आहे. तर 16,800 रुपये याप्रमाणे 67 कोटी जे की या जिल्ह्यांकरिता आलेले आहे. सातारामध्ये जे की 69 कोटी रुपये इथं आलेले आहे. 17मध्ये 15,900 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत. त्यानंतर इथे आपलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, गडचिरोली आणि नंदुरबार, तर या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीमध्ये 61 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 65 कोटी, वर्ध्यामध्ये 70 कोटी, गडचिरोलीमध्ये 50 कोटी आणि नंदुरबारमध्ये 45 कोटी. तर काही जिल्ह्यातील KYC तर पूर्ण व्हायचे राहिलेले आहेत. जसे की KYC पूर्ण होतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे तर मिळणार नाही. चंद्रपूरमध्ये जे की इथं 16,800 रुपये, गोंदियामध्ये 15,800 रुपये आणि अमरावतीमध्ये 16,900 रुपये. चंद्रपूरसाठी 68 कोटी, गोंदियासाठी 62 कोटी, अमरावतीसाठी 64 कोटी याप्रमाणे पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता पीक विमा जी काही रक्कम आहे, त्यामध्ये तांदूळ असेल, भात असेल, ऊस असेल, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, तर अशा पिकांचा मध्ये समावेश आहे. आता पीक विमा रक्कम मिळाली नाही तर तुम्हाला काय करायचे, सर्वप्रथम KYC तपासून घ्यायचे. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची KYC केली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. भरपाईसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता. फार्मर कॉर्नरवर ती क्लिक करून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत ते चेक करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या. पेंडिंग लिस्ट जी आहे यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, सोलापूर आहे, अहमदनगर आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, जालना आहे. तर 8 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की पेंडिंगमध्ये आहे. त्यानंतर इथं 8 जिल्हे झाल्यानंतर इथं बुलढाणा आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, नंदुरबार आहे, गोंदिया आहे. तर या जिल्ह्यातील पीक विमा अधिक रखडलेला आहे. तर लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल. तर आज बुधवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.